तर ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मुंबईचे टपोरी आपण बघतोय, हे चेहरे जे आहेत ते तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, कारण हे चेहरे हे मुंबईचे टपोरी लोक आहेत, जे महिलांची छेड काढतात, सर्रास छेड काढतात। आपल्यासोबत दीपेश पुन्हा एकदा आपण दीपेशला विचारणार आहोत। दीपेश, जेव्हा तुम्ही ह्या सगळी मोहीम सुरू केली तेव्हा काही स्पेसिफिक टायमिंग आहे, ज्या स्पेसिफिक टायमिंगमध्ये टपोरीगिरी करतात किंवा काही स्पेसिफिक ट्रेनमध्ये टपोरी असतात, काय पाहिलं तुम्ही? जेव्हा आम्ही मोहीम सुरू केली वॉर अगेन्स्ट रेल्वे राउडीज, तेव्हा आम्हाला याचं काही आम्हाला माहिती नव्हतं. आम्हाला वाटतं होतं की ते लोक केव्हा पण येतात, केव्हा पण जातात. पण त्यासाठी किती आवर्स ऑफ पेट्रोलिंग आम्ही केली आमच्या व्हॉलंटिअरनी ते बघायला, आणि हे पॅटर्न आम्ही फॉर्म केला आहे की सकाळी वेस्टर्न लाईनला पण सकाळी 8 वाजून ते 10:30 ते 11 वाजेपर्यंत जेव्हा ते लोक ऑफिसला जातात तेव्हा ते ग्रुपमध्ये चालतात, आणि हे ग्रुपमध्ये जातात. त्यांना मॉब मेंटॅलिटी, त्यांना वाटतं ते काही करू शकतात. ते आता लेडीज उभे राहतात प्लॅटफॉर्मवर का लोक उभे राहतात, त्यांना ओरडणार का, त्यांना असा शिट्या मारणार की बेसिकली ट्राईंग टू टच पण असं पण प्रयत्न करतात ते लोक. आणि ते त्यांचं एवढंच आहे की आम्ही मॉबमध्ये आम्ही काही करू शकतो आणि आम्हाला कोणी रोखणार नाही त्याच्यासाठी. हे जे मेंटॅलिटी आहे ना, हे खूप थ्रेटनिंग आहे आपल्यासारख्या देशामध्ये, स्वतंत्र देशामध्ये, की असं लोक इथे फिरतात. आणि हे खूप कमी लोक आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 500 ते 1000 लोक असणार असे करणारे, पण त्यांना स्टॉप करणारे कोणी नाही. का त्यांना स्टॉप करणारे कोणी नाही? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की त्यांना स्टॉप का कोणी करू शकत नाही? पोलीस प्रशासन आहे, पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची कमी आहे, मात्र कारवाई होत का नाही? कमी आहे आपण मानतो, मात्र कारवाई करताना पोलीस दिसत नाहीत. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मी म्हणतो की तुम्ही सर्वांना एक दिवशी नाही पकडू शकता, मी समजू शकतो. पण तुम्ही एक प्रोसेस चालू केला आणि तुम्हाला थोडं डिटेल स्टडी करावे लागेल की कशी पॅटर्न आहे आणि काय करतात. आणि तुम्ही दुसरे कोण नाही, ते रेल्वेचे सफर करणारे लोक आहे जे ट्रॅव्हल करतात, त्यांना तुम्ही विचारून पहा. आमच्यासारखे ग्रुप आहे, किती असा ग्रुप आहे जे लोक सफर करतात, त्यांना माहिती आहे की इतक्या वाजेपर्यंत हे 1-2 ग्रुप येतात. त्यांना आपण पकडू शकतात. त्यांना एक वेळी CCTV कॅमेरामध्ये आपण त्यांचे आयडेंटिफाय करून त्यांना आपण पकडू शकतात. पण हे विलिंगनेसची प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं मॅम की यांना विलिंगनेस नाही. यांना असं वाटतं की एक पोलिसाला वाटतं की मी करणार तरी माझा जॉब आहे, नाही करणार तरी माझा जॉब आहे. करताना आता तो काय झालं, त्याला काय त्रास झाला, मला ऑफन ते लोक असं सांगतात की आता आम्ही पकडला गेलो आणि तो पडला आणि मेला तर. हे जे त्यांना एव्हरी टाइम डिफेन्सिव्ह आम्हाला आन्सर भेटतात, आणि त्याचाच हे लोक फायदा घेतात. मी वाटत पोलीस अगर मानेगा तो सब कर सकता है, एंड दे कैन डू एवरीथिंग. बट द प्रॉब्लम इज दैट विलिंगनेस नहीं है. एंड माय मेजर प्रॉब्लम इज ऑल दिस बिग ऑफिसर्स, जो बड़े बड़े अधिकारी आहे, ते लोक एका चेंबरमध्ये बसून आपल्यासाठी डिसाईड करतात काय खरं आहे आणि काय खोटं आहे आपल्यासाठी. मला वाटतं त्यांना पण असं ट्रेनमध्ये ॲटलीस्ट हाफ एन आवर ते आवर एव्हरी डे दे शुड ट्रॅव्हल, तर त्यांना समजेल की एका साधारण माणूसची प्रॉब्लेम्स काय असतात. पण दीपेश, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईव्ह टीझिंग. ईव्ह टीझिंग हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. तुम्ही जेव्हा हे शूट करत होता तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळेला असं दिसलं असेल की कशा प्रकारे सर्रास या महिलांची स्पेशली ईव्ह टीझिंग केली जाते, कारण हे सगळे टपोरी हे महिलांच्या कोचच्या बाजूलाच काहीतरी जे आहे ते स्टंट करायला उभे राहतात. ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही बघा, आपले एक पोलीस कमिशनर होते, एक AN रॉय म्हणून, त्यांचं एक कोट आहे की एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा एक ईव्ह टीझर म्हणजे सेक्शुअल हॅरॅसरला तुम्ही थांबतात, यू आर स्टॉपिंग अ पोटेन्शियल रेप. दे से दॅट ईव्ह टीझिंग इज प्रॉब्ली अ लेवल 1, लेवल 0 ऑफ बिगर क्राईम ॲज रेप. म्हणजे काय, एक लेवल 0 असतात रेप करायचं, तर त्यांना इथे स्टॉप नाही केला तर त्यांना कॉन्फिडंट वाढत चालतं, आणि तो आता बघणार मुलींना एक गंदा प्रकाराने, आणि दुसऱ्या वेळी ते सिटी मारणार, नंतर हात लावणार, त्यानंतर रेप करणार. पॉसिबिलिटीज आहे तर त्यांना तिकडेच आपण थांबावं लागेल. आणि मी असं नाही म्हणतो, ही पोलीसची पण जबाबदारी आहे. तिकडचा लोक जेव्हा तो सिट्या मारतो, असं नाही की त्याच्या आजूबाजूला कोणी आहे नाही, खूप लोक आहेत त्यांच्या आजूबाजूला, पण कोणी म्हणत नाही. एका माणसाचं वॉलेट चोरी झालं तर ज्याचं वॉलेट नाही तो येऊन त्या चोराला मारतो, आणि किती मारतो तुम्हाला माहिती आहे आपल्या मुंबईमध्ये कसं चोरांना मारतात. पण कोणाची आई बहिणीला छेडखानी करी जाते तेव्हा कोणी एक माणूस येत नाही. किती वेळी मी रिक्वेस्ट केले लोकांना, कारण की मला माहिती आहे की 2-3 लोक आहे आणि ते ग्रुपमध्ये आहे आणि ते माझ्यापेक्षा ट्वाईस द साईज आहे, तर मी त्यांना नाही एकटं त्यांच्याशी लढू शकतो. तर मी रिक्वेस्ट करतो लोकांना यायला, कोणी येत नाही. त्यांना वाटतं की आमचं तर काही नाही ना, पण त्यांना ते नाही वाटत की आपल्या घरी जेव्हा आपली आई बहीण येते तेव्हा ती आपल्याला नाही सांगत की मला किती लोकांनी आज छेडलं, की मला एक मुलगानी सिटी मारली, की मला काय अभद्र भाषाचा प्रयोग केला. तर ते आपल्याला समजावं लागेल. आणि मुंबईतल्या सर्व लोकांना
आपल्या बाजूला असं काहीतरी होतंय, मुलींची छेडखानी, काही सिट्या मारले का काहीतरी अभद्र भाषेचा प्रयोग केला, आपण तिकडेच त्यांना स्टॉप करावं लागेल. त्यांना सांगायला तू जे करतो ते खोटं आहे. मी नाही म्हणत तुम्ही त्याला मारा का तुम्ही त्याला पोलिसाकडे घेऊन घ्या, त्याला ॲटलिस्ट टोका. त्यांना सांगा की तो जो करतो तो खोटा आहे. असं आपण खूप लोकांनी त्याला सांगितलं, ते मला असं वाटतं कंट्रोलमध्ये येऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही या संपूर्ण गोष्टीची मोहीम सुरू केली दीपेश, तेव्हा पोलिसांना तुम्ही अप्रोच झाला असाल, तुम्ही काही ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांना अप्रोच झाला असाल. यांचं म्हणणं काय आहे की काय ह्या गोष्टींना थांबू शकत नाहीत? एक लोकल आहे, समजा संध्याकाळची लोकल आहे, ज्यामध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 3-4 टपोरी आहेत. प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये जर एक सिव्हिल पोलीसवाला जो प्लेन क्लोथ्समध्ये उभा राहिला तर तो सहज दोघांना पकडू शकतो, असं का होत नाही? सर, आय फील मी वाटतं मी तर लेस्ट एम्पॉवर्ड आहे या शहरमध्ये. माझ्यापेक्षा एम्पॉवर्ड लोक पोलीस आहे, त्यांच्याकडे लॉ आहे, IPCचे कानून आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे, त्यांच्याकडे खूप कानून आहे. ते धारणं तर ते सर्व स्टॉप होऊ शकते, पण विलिंगनेसची कमी आहे. आतापर्यंत आमच्या व्हॉलंटिअरनी आम्ही लोकांनी 55+ राऊडीजला पकडलेलं आहे आणि त्या पोलिसच्या मदतीनेच 9833331111 ह्या फोन नंबरवर फोन करून या 182 वर फोन करून आम्ही पोलिसांना सांगतो, हा राऊडी इथे आहे, या डब्यामध्ये आहे, तुम्ही हे ट्रेनचं टायमिंग आहे, तुम्ही पुढच्या स्टेशनला या. किती वेळे ते लोक येऊ नाही शकत, पण खूप जास्त मी सांगतो 20% सक्सेस रेशिओ आहे याच्यामध्ये आणि आम्ही पकडलं आहे त्या लोकांना. एक आपल्याला समजावं लागेल की जेव्हा जो माणूस खोटं करतो त्याला माहिती आहे, तो तुमच्यापेक्षा त्याला भीती जास्त आहे. जेव्हा आपण त्याला जाऊन कन्फ्रंट करणार, त्याला विचारणार, हे तू काय करतो असं, हां, त्याला भीती वाटणार. असं नाही की तो आपल्याला मारणार की असं काय होणार. ते खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर सिच्युएशन आहे. ते आपण विचारून घाबरून असं बसले की नाही आपलं काय नाही जाऊ द्या, तर ते उद्या तुम्हालाच येऊन ते मला असं वाटतं त्रास देणार. पण दीपेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांनी मध्ये एक तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या की सिद्धिविनायक जेव्हा दर्शनाला लोक बाहेर पडतात रात्री, सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी, तेव्हा खास करून काही राऊडी आहेत ते त्यांनाही त्रास देतात. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन खार स्टेशनचं शूट केलेलं आहे, काय पाहिलं तुम्ही? आम्ही एक मंडेला आम्ही उभा होतो गोरेगाव स्टेशनला आणि मित्राबरोबर आणि आम्ही जे सीन बघितलं तिकडे, जवळ ते जवळ 25 ते 30 मुलं असणार. इतक्या राऊडीगिरी म्हणजे इतका ओरडाओरड करत होतात, पोलिसांना शिव्या घालत होतात. तर आम्ही डिसाइड केलं एव्हरी मंडे आम्ही पिछला 5 मंडे से हम लोग एव्हरी मंडे को वी पेट्रोल रात्री 11 वाजून ते लास्ट ट्रेन जे दादर जाणारी लास्ट ट्रेन असते त्यामध्ये आम्ही प्लॅटफॉर्म उभं राहून पेट्रोल करतात. तुम्ही फुटेजेस बघितले असेल की त्याच्यामध्ये पोलिसांना शिव्या घालतात आणि पोलीस पण किती त्याच्याने त्रासित हे झालेलं आहे की ते पण काय त्यांना माहिती नाही काय करायचं, म्हणून ते काय असं डंडे मारतात ट्रेनवर आणि ते उभे राहतात त्यांना. पण ते पण एक राईट मेथड नाही, कारण की चालत्या ट्रेनमध्ये कोणाला असं दांडा लागलात आणि काही कोणी मेलं वेलं तर ते खूप बरोबर नाही. म्हणून यासाठी एक स्ट्रॅटेजिकली करावं लागेल. जसं की तुम्ही सांगितलं होतं पहिलं की एव्हरी कंपार्टमध्ये डिस्गाईजमध्ये एक पोलीसवाला बसवून ठेवला तुम्ही, त्याची ॲक्टिव्हिटी फक्त तो बघणार की कोण कोण लोक आहे आणि जेव्हा खार, बँड्रा आणि सांताक्रूजला त्यांना खालून उतरून घ्यायचं आणि त्यांना अटक करायची आपण. ते कन्स्ट्रक्टिव्ह मेथड आहे आणि त्यांना पाहिजे तर आपण काउन्सिलिंग पण करूया. आम्ही इतकं सांगतो पोलिसांनी सरकारांना की आम्ही मदत करायला तयार आहे. एक सॉफ्टवेअर आपण बनवूया, त्याच्यामध्ये हे सर्व लोकांचं नाव जाणार. तर आज त्यांनी मलाडला काय केलं, उद्या तो घाटकोपरला काय केलं, त्याला जुवेनाईल समजून सोडून देतात. ते असं नाही होणार. मग त्यांचं रिपीटेड ऑफेन्स त्याला समजणार. फक्त त्यांचं नाव घालून त्या ॲपमध्ये त्यांना समजणार की हा माणूस पहिला पण पकडला गेला होता आणि त्याचं हिस्ट्री आहे. पण दीपेश, कुठेतरी एक कडक कायदा नाही, पोलीस स्ट्रॉंग ऍक्शन घेत नाहीत, म्हणून हे टपोरीगिरी जी आहे ती मुंबईमध्ये जास्त वाढते, खास करून मुंबईच्या वेस्टर्न आणि ईस्टर्न लाईनला आणि हार्बर लाईनला पण वाढते. ॲब्सोल्युटली मला असं वाटतं की स्टंटबाजीचं फक्त असं काही लॉ नाही IPCमध्ये का बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये, आणि एक ते जनरली न्यूसन्स म्हणून ते समजतात ते लोक. आणि न्यूसन्स म्हणजे काय, तुम्ही काय न्यूसन्स म्हणजे काही असू शकतं, कोणाला त्रास दिला काय ते न्यूसन्स आहे, म्हणून ते लॉमध्ये त्यांना एक 500 रुपीज फाईन आहे आणि त्यांना सोडून देतात असं. आणि पोलीसकडे असं काही मेकॅनिझम नाही आहे की आता मला पकडलं आणि ते इमिजिएटली त्यांना समजणार की मी रिपीटेड ऑफेंडर आहे की मी रिपीटेड नाही आहे. तर त्यांना असं वाटत की हा पहिल्या वेळेस पकडा झाला, मी थोडं रडणार, थोडं सॉरी म्हणणार, जाऊ द्या, आणि त्यांना सोडून देतात असं. पण दीपेश, तुम्ही जेव्हा हे सगळे शूट करत होतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी धमकी देण्याचे वगैरे प्रकार घडले असतील, कारण जर पोलीस नसतील तर तुम्ही फक्त शूट का करताय म्हणून काही अरेरावी झाली असेल, काही धमकीचे प्रकार घडले असतील, आणि तुम्ही शूट कसं केलं शेवटी? मग धमकी नाही, पण आम्ही पहिला मोबाईल फोनवर कॅप्चर करायला प्रयत्न करतात. आम्ही एव्हरी लाईक मी ऑफिस माझी गोवंडीला आहे, मी ऑफिस गोवंडीला जातो, 1 तास पहिला ऑफिसला गोवंडी स्टेशनला उभा राहून आम्ही मोबाईलवरून कॅप्चर करत होतो. पण तिकडे काही ग्रुप आहे ना,
तर आपण जेव्हा आम्ही ते कॅप्चर करताना आम्हाला विचारतात एक क्या क्या कर रहा है तू, क्यों रेकॉर्ड कर रहा है, पुलिस को बताएगा की ऐसा असं. ते कन्फ्रंट करतात आणि असं नाही आम्ही काही सुपर हिरो नाही, आम्हाला पण भीती वाटते केव्हा. आणि आम्ही थोडे स्ट्रॅटेजिकली मग आम्ही माझा एक मित्र आहे भावेन, त्यांनी आम्हाला US वरून हा कॅमेरा पाठवला आहे. या चष्म्यामधून इथे एक कॅमेरा आहे. हे खूप हाय डेफिनेशन कॅमेरा आहे. याच्यामध्ये आम्ही रेकॉर्ड करून हाय डेफिनेशन कॅमेरा आम्ही पोलीस आणि त्यांना आम्ही देणार आहोत आणि त्यांना सांगणार की हे लोक बघा अशा स्टंटबाजी करतात, असं त्रास देतात लोकांना, तर त्यांना पकडायचं आपण हे करावं लागेल. बरोबर. याचं एकच आहे की हे ऑर्गनाइज क्राईम नाही आहे, म्हणजे काय एक ड्रग्स माफिया का ट्रॅफिकिंग असं नाही आहे, म्हणून आम्ही सेफ आहे. हे इंडिव्हिज्युअली करतात 2-3 लोक, यांचं काही संघटन नाही आहे, म्हणून आम्ही खरं वाटतं आम्ही वाचतो, नाहीतर आतापर्यंत आम्हाला खूप त्रास दिला असता त्याला. बरोबर. धन्यवाद दीपेश. खरं तर तुम्ही ऑफिसमध्ये आलात आणि याच्या आम्हाला दाखवले ते फुटेजेस, शॉकिंग फुटेजेस म्हणावे लागतील, कारण तुमची एक मोहीम आहे, गेले 3 वर्ष जुनी मोहीम. या मोहिमेमध्ये मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुंबईकराने दीपेश सारख्यांना मदत केली पाहिजे रेल्वे रावडीच्या विरोधात आणि प्रवाशांना त्रास देण्याच्या विरोधात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रेल्वे रावडीच्या विरोधात प्रत्येकाने आता उभं राहिलं पाहिजे. सरकारने सुद्धा यामध्ये जे आहे ते कायदा स्ट्रॉंग करायला पाहिजे. त्याचसोबत या रेल्वे रावडीजवरती देवेंद्र फडणवीसांनी आणि सुरेश प्रभूंनी दोघांनीही आता लक्ष देऊन कारवाई करणं पाहिजे, अशीच अपेक्षा जी आहे ते मुंबईकर व्यक्त करतात. या स्पेशल शोमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.